एसएसएलसी हिंदी वल्लरी तृतीय भाषा 2020 से 21 साल का 10वीं कक्षा। पाठ 1 है मातृभूमि, मदर लैंड। इस कविता के कवि का नाम है भगवती चरण वर्मा। बच्चों, मेरा नाम अप्पा मणि NN, विद्या ज्योति पाठशाला BTM लेआउट बेंगलुरु। बच्चों, आज हम मातृभूमि कविता के बारे में चर्चा करेंगे। हम पहले भगवती चरण वर्मा जी का जो कवि का परिचय प्राप्त कर पाएंगे। आइए बच्चों, कविता का कवि भगवती चरण वर्मा, इन्होंने सन 1903 से 1981 तक रहा। श्री भगवती चरण वर्मा का जन्म 30 अगस्त सन 1903 को उन्नाव जिले, यह उत्तर प्रदेश में है, उत्तर भारत का प्रदेश के शफीपुर गांव में हुआ था। He was born on 30th August of 1903, Unnao Jilla, which is there in Uttar Pradesh, शफीपुर गांव विलेज। इन्होंने इलाहाबाद से BA LLB की डिग्री प्राप्त की। He got there only in Allahabad BA. He got a degree in law also. उन्होंने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन किया था और आकाशवाणी के कई केंद्रों में भी सेवा की है। He worked in different kind of in the radio station. He served there. उनके चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ। 2 times for this चित्रलेखा he got a film production. दूसरा उपन्यास भूले बिसरे चित्र, for this he got साहित्य अकादमी पुरस्कार। अपने खिलौने पतन, 3 शर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज चूंडा यह उपन्यास है, और मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियाँ यह कहानी संग्रह है। मेरी कविताएं सविनय और एक नाराज कविता यह कविता संग्रह है। मेरे नाटक वसीयत नाटक ड्रामाटिकल्स आदि उनकी अन्य लोकप्रिय कृतियाँ। दीज आर द पॉपुलर वर्ल्ड पॉपुलर स्टोरीज ऑफ डॉक्टर भगवती चरण वर्मा। इन्होंने 5 अक्टूबर सन 1981 को वर्मा जी का देहांत हुआ। She was passed away on the 5th of October 1981. बच्चों, कवि का परिचय हो गया। अब हम कवि का आशय। कवि का आशय क्या है? भगवती चरण वर्मा के नाम को हिंदी साहित्य में आदर के साथ लिया जाता है। हिंदी साहित्य में आदर के साथ लिया जाता है और प्रस्तुत कविता में कवि के देश प्रेम की झलक दिखाई है। In this poem, it is said that the patriotism, it is expressed the patriotism of a poet। वे मातृभूमि को प्रणाम करते हुए, मातृभूमि को प्रणाम करते ही
ही इज टेलिंग दैट उसमें विद्यमान अपार है वन संपदा खनिज, विद्यमान वन संपदा, फॉरेस्ट रिसोर्सेस, मिनरल्स, वेल्थ, ऑल ही इज डिस्क्राइबिंग हियर। भारत के महान विभूतियों का स्मरण करते हैं एंड ऑल्सो रिमेंबरिंग द ग्रेट पर्सनालिटीज ऑफ इंडिया। इस कविता से भारत की महानता की परिचय प्राप्त होता है। इन दिस पोएम we will going to know about the Indian greatness introductions of in this मातृभूमि पोएम। इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता का परिचय देते हुए छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाना चाहते हैं। ಅಂದರೆ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಕವಿ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಮಾತೃಭೂಮಿಯ ವಿಶೇಷತೆ ಇದರ ಒಂದು ಪರಿಚಯವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಛಾತ್ರೋ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಭಾವನೆಯನ್ನು ಮೂಡಿಸುವುದರಲ್ಲಿ ಇವರು ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ। ಅರ್ಥವಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಅಭಿ ಆಗೆ ಜಾಯೇ। शब्दार्थ शायद सोया हुआ स्लेप्ट निद्रे ಆಗಿರುವವರು। ಅಮರ್ ಮೃತ್ಯುಹೀನ್ जो कभी नहीं मरता ಎಂದು ಸಾವಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಅಮರ। हस्त मीन्स हाथ, हैंड। सुहाने सुंदर ब्यूटीफुल। धाम घर हाउस। गूंजना प्रतिध्वनित होना एको आगुವುದು। नौ शब्द युगम हरे भरे, फल फूल, वन उपवन, सुख संपत्ति, धन धाम। ಜೋಡು ನುಡಿ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಶಬ್ದ ಯುಗಂ। ಹಾಗೆ ದ್ವಿರುಕ್ತಿ ಸೇಮ್ ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್, ಅದೇ ಸೇಮ್ ಪದ ಶತ ಕೋಟಿ ಬಾರ್ ಈ ರೀತಿ ದ್ವಿರುಕ್ತಿ ಶಬ್ದಗಳು। ಮುಂದೆ ನೋಡೋಣ ಪದ್ಯ। मातृभू शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत बार प्रणाम। मातृभू शत बार प्रणाम। तेरे उर में शायित गांधी बुद्ध और राम। मातृभू शत बार प्रणाम। हरे भरे हैं खेत सुहाने, फल फूलों से युतवन उपवन तेरे अंदर भरा हुआ है। खनिजों का कितना व्यापक धन, मुक्त हस्त तू बांट रही है। सुख संपत्ति धन धाम, मातृभू शत बार प्रणाम। एक हाथ में न्याय पताका, ज्ञान दीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे हे माँ। कोटि कोटि हम आज साथ में, गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम। मातृभू शत बार प्रणाम। यह कविता। अभी मैं आपको एक लय से एक गाना, देशभक्ति गीत का गान सुन रहा हूँ। बच्चों अभी लिसन। मातृभू शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत बार प्रणाम। मातृभू शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत बार प्रणाम। मातृभू शत बार प्रणाम।
तेरे उर में शायद गांधी बुद्ध और राम, मातृभू शत शत बार प्रणाम। तेरे उर में शायद गांधी बुद्ध और राम, मातृभू शत शत बार प्रणाम। हरे भरे हैं खेत सुहाने, फल फूलों से युत वन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन। हरे भरे हैं खेत सुहाने, फल फूलों से युत वन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन। मुक्त हस्त तू बांट रही है सुख संपत्ति धन दाम, मातृभू शत शत बार प्रणाम। मातृभू शत शत बार प्रणाम। एक हाथ में न्याय पताका, ज्ञान दीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे हे माँ। कोटि कोटि हम आज साथ में, एक हाथ में न्याय पताका, ज्ञान दीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे हे माँ। कोटि कोटि हम आज साथ में, गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम। मातृभू शत शत बार प्रणाम। अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। मातृभू शत शत बार प्रणाम। अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। बच्चों, अभी इस कविता में कवि कहते हैं कि मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम। मातृभू शत शत बार प्रणाम। तेरे उर में शायद गांधी बुद्ध और राम, मातृभू शत शत बार प्रणाम। ओ मदरलैंड, आई सल्यूट यू 100 times, शत शत बार प्रणाम, अनंत अनंत नमनಗಳು। अमरों की जननी, you have given a great birth to many great people. ಅಮರರ ಜನನಿ ನೀನು, ಸಾವೇ ಇಲ್ತಕ್ಕಂತಹ ಜನರ ನೀನು, ಮನುಷ್ಯರ ಅಂತಹ ಒಂದು ಜೀವದ ಜನನಿ ತಾಯಿ ನೀನು। ತುಮಕೋ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್। मातृभू शत शत बार प्रणाम। तेरे उर में शायद गांधी, so you have given birth to many great people in your heart, the great people like तेरे उर में शायद ಅಂದರೆ ನಿನ್ನಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಯಾರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, the great people like ಗಾಂಧೀಜಿ, ಬುದ್ಧ, ಗೌತಮ ಬುದ್ಧ and Sri Ram are always alive. You are mother of all these great people. ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್. ಹಾಗಾಗಿ ಮಾತೃ ದೇವತೆ, ಮಾತೃಭೂಮಿ ನಿಮಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ಪ್ರಣಾಮಗಳು, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ್ ಅಲ್ವಾ? ಕವಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಣಾಮ ನಮ್ಮ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಮರೋಂಕಿ ಜನನಿ, ನೀನು ಅಮರರ ಜನನಿ ನೀನು. ತುಮಕೋ ಅಂದರೆ ನಿನಗೆ ಶತ ಶತ ಅನಂತ ಅನಂತ ನಮನಗಳು ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ನಿನ್ನೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಯಾರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀವಿ? ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ಗೌತಮ ಬುದ್ಧ ಹಾಗೂ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ.
ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿ ನಿನಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ನಮನಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದಕ್ಕೆ ನೋಡೋಣ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಕವಿ, ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ ನಿನಗೆ ಶತಶತ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವೆನು. ಎಷ್ಟೋ ಅಮರರಿಗೆ ಜನ್ಮ ನೀಡಿದ ಜನನಿ ನಿನಗೆ ವಂದನೆಗಳು. ತಾಯಿಯೇ ನಿನಗೆ 1000 ನಮನ ಪ್ರಣಾಮಗಳು. ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮಲಗಿ ನಿದ್ರಿಸುತ್ತಿರುವ ಅಂತಹ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ಬುದ್ಧ ಹಾಗೂ ಶ್ರೀರಾಮ ಇಂತಹ ಮಾತೃಭೂಮಿ ನಿನಗೆ 1000 ನಮನಗಳನ್ನು, 1000 ನಮನಗಳನ್ನು, ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಹರೇ ಭರೆ ಹೈ ಕೇತು ಸುಹಾನೆ. ಹರೇ ಬರೆ ಅಂದರೆ ಹಚ್ಚ ಹಸುರಿನಿಂದ ಇರೋದು. ಹರೇ ಬರೆ ಹೈ ಕೇತು ಸುಹಾನೆ. ಕೇತ್ ಅಂದರೆ ಭೂಮಿ, ಸುಹಾನೆ ಅಂದರೆ ವಾಸನೆ, ಫ್ರಾಗ್ರೆನ್ಸ್. ಫಲ್ ಫೂಲೋನ್ ಸೆ ಯುತ್ತವನ್ ಉಪವನ್. ಅದು ಹೇಗಿದೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಹಣ್ಣು ಹಂಪಲು, ಹೂವು ಹಂಪಲುಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ವನ ಉಪವನಗಳು. ತೇರೆ ಅಂದರ್ ಬರ ಹೂವು, ಅವೆಲ್ಲ ನಿನ್ನೊಳಗೆ ಫುಲ್ಲಾಗಿದೆ, ಅಂದರೆ ನಿನ್ನೊಳಗೆ ಎಲ್ಲವೂ ಭರಿತ ಪೂರ್ತಿಯಾಗಿದೆ. ಖನಿಜೋಂಕ ಕಿತನಾ ವ್ಯಾಪಕ ಧನ್ ಮುಕ್ತ ಅಸ್ತುತೋ ಬಾಂಟ್ ರಹಿ ಹೈ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಧನಧಾಮ್. ಏನೇನೆಲ್ಲ ಹಂಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ, ಖನಿಜಗಳಿವೆ ಅಲ್ವಾ, ಖನಿಜ ಮಿನರಲ್ ಓರ್ಸ್. ಆಮೇಲೆ ಕಿತನಾ ವ್ಯಾಪಕ ಧನ್, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಸಿವ್ಲಿ ಧನ್, ಮನಿ, ಆಲ್ ದೀಸ್ ಥಿಂಗ್. ಮುಕ್ತ ಹಸ್ತುತು, ಫ್ರಮ್ ದ ಫ್ರೀ ಆಫ್ ಹ್ಯಾಂಡ್. ತೂ ಬಾಂಟ್ ರಹಿ ಹೈ, ತಾಯಿ ಮಾತೃಭೂಮಿ ನೀನು ಅದು ನಮ್ಮನಿಗೆ ಹಂಚ್ತಾ ಇದೆಯಾ. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ, ಜೊತೆ ಸುಖ ಹ್ಯಾಪಿ, ಸಂಪತ್ತಿ ವೆಲ್ತ್, ಧನ್ ಮನಿ, ಧಾಮ್ ಮನೆ ಅಥವಾ ದೇವಾಲಯ. ಮಾತೃಭೂ ಶತಶತ ಬಾರೆ ಪ್ರಣಾಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಹೊಲಗಳು, ಅಂದರೆ ಹೊಲಗಳು ಹೇಗಿರ್ತವೆ ಅಂದರೆ, ಹೊಲಗಳು ಹಸಿರನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತಿದೆ ತಾಯಿ. ವನ ಉಪವನಗಳು ಹಣ್ಣು ಹೂಗಳಿಂದ ತುಂಬಿದೆ. ಜನನಿಯೇ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. ನೀನು ಮುಕ್ತ ಹಸ್ತಗಳಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಧನ ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಹಂಚುತ್ತಿರುವೆ. ಮಾತೃಭೂಮಿಯೇ ನಿನಗೆ 1000 ನಮನಗಳು, ಅಂದರೆ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ಮೀನ್ಸ್ ದ ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ ಆರ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ವಿತ್ ಗ್ರೀನ್, ದ ಗಾರ್ಡನ್ಸ್ ಆರ್ ಫುಲ್ ಆಫ್ ಫ್ರೂಟ್ಸ್ and flowers. You are rich with different kinds of metals. You are giving happiness, richness and different kinds of corns, for which, oh motherland, we are thankful to you. Again we are thankful to you ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. Have you understood? Yes. Children, let we go for the next para. एक हाथ में न्याय पताका, ज्ञानदीप दूसरे हाथ में, जग का रूप बदल दे हे माँ. कोटि कोटि हम आज साथ में गूंज उठे जय हिंद नाद से सकल नगर और ग्राम. जो यहाँ बच्चों कवि कहते हैं कि भारत माँ के एक हाथ में न्याय पताका है तो दूसरे हाथ में ज्ञान की दीप या ज्योति कहते हैं ना. कवि जग का रूप बदलने के लिए भारत माँ से कह रहा है कि भारत माँ के साथ आज हम कोटि कोटि भारतवासी हैं. जय हिंद का नाद सकल नगर और ग्राम में गूंज उठा है.
इस प्रकार कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम कर रहे हैं। हियर he says that, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ, ನಿನ್ನೆಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯದ ಪತಾಕೆ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ರೂಪಿ ದೀಪವಿದೆ, ಅಂದರೆ ಜ್ಞಾನ ಜ್ಯೋತಿ ಇದೆ. ಇವುಗಳಿಂದ ಈ ಜಗತ್ತಿನ ರೂಪವನ್ನು ಬದಲಿಸು ತಾಯಿಯೇ. ಇದರಿಂದ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರು ಇಂದು ಜೊತೆಯಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೈ ಹಿಂದ್ ಧ್ವನಿಯು ಎಲ್ಲ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತಿದೆ. ಇಂತಹ ಮಾತೃಭೂಮಿಯೇ ನಿನಗೆ ಸಾವಿರ ಸಾವಿರ ಅಥವಾ ಅನಂತ ಅನಂತ ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೀನ್ಸ್ ಇನ್ ಒನ್ ಆಫ್ ಯುವರ್ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್ ದೇರ್ ಈಸ್ ಅ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಆಫ್ ಜಸ್ಟಿಸ್ and in the other hand there is a light of knowledge. There is a light of knowledge. All are blessed with justice and knowledge, is it not? Jai Hind is echoing in all the cities and villages. You are really great. And once again, we salute you 1,000 times, crore times, plenty of times. In this way, the poet here has described the specialities and importance of motherland. The poem inspires love for our motherland. इसीलिए यहाँ पर कवि कहते हैं भारत माँ के एक हाथ में क्या है? ज्ञान न्याय का पताका, दूसरे का हाथ में क्या है? ज्ञान का दीप है, जो जग का रूप बदलने के लिए जो माँ से प्रार्थना करते हैं, हे माँ कोटि कोटि हम आज साथ में आपके साथ कोटि कोटि हम भारतवासी हैं, गूंज उठ जय हिंद नाद से जो सकल नगर और ग्रामों में. इसलिए मातृभूमि आपको मेरा शत शत प्रणाम करता हूँ. बच्चों, यहाँ तक कविता का भावार्थ हो गया है. आज हम याद रखने का अंश जो है, इस कविता के कवि का नाम क्या है? भगवती चरण वर्मा जी हैं, है ना बच्चों? हाँ, मातृभूमि कविता के द्वारा हमारे देश के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन हुआ है. कविता का मूल उद्देश्य छात्रों में क्या जगाना चाहते हैं? देश प्रेम और देशभक्ति. नेक्स्ट, कवि भक्ति भाव से भारत माता को शत शत बार प्रणाम करते हैं. कवि भक्ति भाव से किसको शत शत बार प्रणाम करते हैं? भारत माता. इस धरती को अमरों की जननी कहते हैं. किसका जननी है? अमरों का जननी. इस धरती पर कौन कौन महापुरुषों का जन्म हुआ है? गांधी, बुद्ध और राम. भारत भूमि खेत कैसे हैं? भारत भूमि खेत हरे भरे हैं. यहाँ के वन उपवन फल फूलों से भरा हुआ है. यह धरती खनिजों से भरा हुआ है. किससे भरा हुआ है? खनिजों से. हाँ, अभी 10वीं अंश है. इस धरती के अंदर भरा हुआ धन संपत्ति को भारत माता खुले हाथों से बांट रही है. इसके एक हाथ में क्या है? न्याय का पताका, जो न्याय का झंडा है, और दूसरे हाथ में क्या है? ज्ञान का दीप है. कवि अज्ञान रूपी अंधकार को मिटाकर ज्ञान रूपी प्रकाश को भरने की प्रार्थना भारत माता से कर रहे हैं.
इसके लिए कोटि कोटि लोग साथ भारत माता के साथ रहे हैं। कवि सकल नगर और ग्राम में जय हिंद का नाद से गूंज उठने की आशा करते हैं। कवि देशभक्ति का भाव जगाने चाहते हैं इस कविता में। बच्चों, यहाँ तक अंश भी संपूर्ण हुआ है। सभी छात्र छात्राओं को मातृभूमि कविता पाठ संपूर्ण है। धन्यवाद बच्चों।